मी संध्या, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 9:30 वाजलेले आहेत. तर आता मला बनवायचे आहेत उडदाचे पापड. तर मी त्याच्यासाठी काय काय घेणार आहे तुम्हाला मी दाखवणार आहे. म्हणजे आज मला फक्त डाळ वगैरे करायची आहे, तर ते तुम्हाला मी दाखवणार आहे. तुम्ही व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा, स्किप न करता. तुम्ही कसे बनवतात ते पण मला कमेंट्समध्ये सांगा, किंवा माझं काही चुकलं असेल तर ते पण मला सांगत जा, जेणेकरून मी त्याच्यातून चूक सुधारू शकते. असं काही नाही की म्हणजे तुम्ही मला काही सांगितलं तर हे नाही होणार. तुम्ही बिनधास्त मला सांगू शकता की ताई तुझं इथे चुकलेलं आहे, तर मी नक्कीच ती चूक सुधारण्याचा प्रयत्न करेन. तर चला, तर आता आपण पापडाची डाळ घ्यायची आहे आपल्याला. तर किती प्रमाणानुसार मी पापड बनवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा. चला तर मग. आणि त्याच्यामध्ये आता मी हे जे आहे इथे चाळण घेते आहे, ही चाळण घेणार आहे. तर इथं माझ्याकडे आता ही जी आहे तर ही मुगाची डाळ आहे अर्धा किलो. तर ही मुगाची डाळ आहे. पहिल्यांदा मी याच्यातलं सगळं असं चाळून घेणार आहे, जेणेकरून याच्यात कचरा वगैरे जर असेल तर म्हणजे काही पण असतं तर अशी चाळून हे करायची आहे छान अशी चाळणीने. त्यातली काही घाण वगैरे असेल तर ती पडून जाईल. तसंही आपण तिला एकदा हे करणार आहोत. आणि डाळ जी आहे ती पूर्ण साफ करून घ्यायची. कधी कधी त्याच्यात खडे वगैरे किंवा काही असू शकतं म्हणजे कचरा वगैरे, तर ते साफ करून घेतलेली कधी पण चांगली. तर आता याच्यात तर काही नाहीये, एकदम फ्रेश आहे डाळ. आणि आता ही आपली चाळून झालेली आहे. आता ही एक आपण भांड्यामध्ये काढून घेऊ. पाहू शकता ह्याच्यात असा एवढा छोटा छोटा कचरा निघालेला आहे. म्हणून कधी पण पापड बनवताना डाळ ही जी आहे ती आपल्याला हे करून घ्यायची आहे. तर आता ही डाळ जी आहे मी एका डिशमध्ये काढून घेते. आणि आता इथं मी घेणार आहे सफेद आपली उडीद डाळ घेणार आहे, ती पण अर्धा किलो आहे. वजनीप्रमाणे आणि मोजमापानुसारच मी बनवणार आहे पापड. कसे होतात तुम्ही नक्की पहा. तर ही सुद्धा जी डाळ आहे याच्यात सुद्धा कधी काही असू शकतं खडे वगैरे, तर ती चांगली अशी साफ करून घ्यायची आहे. पहिल्यांदा तुम्ही चाळून घ्या, नंतरला साफ केलं तरी पण चालेल. तर ह्याच्यात सुद्धा बघा असं ह्याला सुद्धा चाळण अशी बारीक मारायची आहे, जेणेकरून त्याच्यातली काही घाण असेल ना ती पडून जाते. तसं ही दुकानामध्ये असते ना, त्याच्यामुळं हे असते धूळ वगैरे किंवा काही कचरा वगैरे असतो बारीक, तर तो पडून जातो. म्हणजे आपल्याला पापडमध्ये काही उद्या पापड बनवताना लागत नाही दाताला वगैरे. आणि आता ही साफ करून झाल्यावरती पहिल्यांदा पूर्ण छान अशी ती साफ करून घ्यायची आपल्याला. त्याच्यात एकदा चेक करायचे काही खडे वगैरे किंवा काही आहे का. तर आता ही चाळून झाली आहे. तर आता पाहू शकता तुम्ही ह्याच्यात सुद्धा एवढी अशी घाण निघालेली आहे. पाहू शकता एवढी घाण निघालेली आहे. तर आता आपली डाळ हे करून झालेली आहे. तर आता छान असं एक कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे, ओला करून घ्यायचा आहे. तर आता ही जी डाळ आहे हा पाहू शकता माझ्याकडे हा रुमाल आहे कॉटनचा. तर मी ही डाळ जी आहे छान अशी पुसून घेणार आहे, जेणेकरून त्याची जी काही पावडर वगैरे असेल ना ती निघून जाते, म्हणजे साफ होते डाळ. दोन्ही डाळी अशा पुसून घ्यायच्या आहे. अगदी ओला कपडा नाही, एकदम सुका करायचा आहे असा. तर आता मी या दोन्ही डाळी छान अशा पुसून घेतलेल्या आहे. ही सुद्धा डाळ मी पुसून घेतलेली आहे. आता ही एकत्र करायची आहे आपल्याला. आता ही मिक्स करून घ्यायची.
तर आता ही डाळ जी आहे आता आपली दोन्ही मिक्स केलेली आहे, छान अशी पुसून घेतलेली आहे. तुम्ही सुक्या कपड्याने सुद्धा पुसू शकता, असं काही नाही की ओला कपडा घेऊनच तुम्ही कोणत्याही कपड्यांनी म्हणजे पुसू शकता, कॉटनच्या कपड्याने. फक्त आपल्याला त्याच्यावरची जी पावडर असते ती आपल्याला हे करायची आहे. तर आता ही जी पावडर आहे ही जी डाळ आहे मिक्स केलेली आहे. आता हे वजनीप्रमाणे 1 किलो डाळ झालेली आहे, अर्धा किलो मुगाची, अर्धा किलो उडदाची डाळ. तर आता ही जी डाळ आहे आता आपण ओल्या कपड्याने थोडी पुसल्यामुळे ती ओलसर राहू शकते. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं, तुम्ही उन्हात सुद्धा ठेवू शकता. दळायच्या आधी एक 10-15 मिनिटं उन्हात ठेवले तरी पण चालेल, दळायला द्यायच्या आधी. किंवा तुम्ही घरामध्ये फॅनच्या खाली ठेवली तरी चालेल, असं काही नाही की उन्हातच ठेवायला पाहिजे. तशी तुम्हाला जसं हे होईल तसं तुम्ही करा. मी तर म्हणजे माझ्याकडे आता गॅलरीमध्ये ऊन वगैरे नाही, त्याच्यामुळे मी असं ठेवणार आहे. तर आता हे जे आहे याच्यातलं सगळं आता याला काही जो ओलसरपणा जर राहिला असेल तर तो आपण दळायला द्यायच्या आधीपर्यंत तो छान असा सुकून जाईल. अगदी असा ओला कपडा मी लावलेला नाहीये, फक्त नॉर्मली कपड्यांनी पुसून घेतलेला आहे. तर पाहू शकता तुम्ही आता ही जी डाळ आहे ही डाळ आता आपण बाहेर ठेवणार आहोत. तोपर्यंत ही डाळ मी आता आज दळायला देणार आहे आणि पापड मी उद्या बनवणार आहे. तर मी याच्यासाठी काय काय घालणार आहे, म्हणजे मसाला कोणता घालणार आहे, घरचा मसालाच घालणार आहे मी. तर तुम्ही नक्की पहा आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा. आणि तुम्ही कसे बनवतात ते पण मला तुमची पद्धत मला सांगा. ही माझी पद्धत आहे, ही मी तुम्हाला सांगत आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते पापड बनवण्याची, तर ही माझी पद्धत आहे. तर चला तर मग आता आपण भेटूया उद्या. तुम्हाला मी सांगत होतं की मी डाळ वगैरे कशी म्हणजे घ्यायची, किती घ्यायची प्रमाणात आणि दळून वगैरे कसं हे करायचं ते तुम्हाला व्हिडिओ दाखवलं होतं. तर आता आपल्याला मी पीठ वगैरे दळून आणलेलं आहे. तर हे 1 किलोचं पीठ आहे. तर ह्याच्यातलं मी फक्त एक छोटी वाटी जी आहे ती काढून ठेवलेली आहे ह्याच्यातली, कारण का आपल्याला पिठीसाठी वापरायची आहे म्हणून मी काढून ठेवलेली आहे. आता कारण का आपण ह्याच्यात सगळा मसाला वगैरे टाकणार आहे, परत आपल्याला ती पिठी वापरता येणार नाही, म्हणून मी काय केलंय ही पीठ पहिल्यांदा हे करून घेतलेलं आहे. तर आता हे जे पीठ आहे हे छान असं मी 1 किलोचं दळून आणलेलं आहे. तर आता त्याच्यासाठी काय काय मी घालणार आहे हे तुम्हाला मी दाखवणार आहे. तर इथं मी हा जो आहे पापड खार आहे, तर पापड खार हा मी 3 ते 3.5 चमचे हा मी पापड खार घेतलेला आहे. तो म्हणजे आपण हा जो चमचा आहे आपला पोहे खाण्याचा, तो चमचा मी 3.5 चमचे खार घेतलेला आहे, पापड खार. आणि या चमच्याने मी 2 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि ह्या चमच्यानेच मी 2 काळे मिरी म्हणजे मिरी घेणार आहे. मी पापड मसाला नाही वापरणार. तर ही काळी मिरी जी आहे ही घेतलेली आहे. तर ही छान अशी आपल्याला खलबत्त्यामध्ये छान त्याची पावडर बनवून घ्यायची आहे. आणि इथं जे घेतलेलं आहे हिंग घेतलेला आहे, तर मी 1 चमचाला पण हिंग थोडा कमी घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या याच्यानुसार अगदी जास्त हिंग नाही टाकायचं आहे, जेणेकरून त्या हिंगाने आपले पापड जे आहेत ते लाल पडतात. तर हे जे आहे हा हिंग मी 1 चमचाला पण कमी घेतलेला आहे थोडा, तुम्ही 1 चमचा घेऊ शकता. तर हे जे आहे 4 जिन्नसच मी घालणार आहे पापडामध्ये. तर आता मी हे जे आहे काळे मिरी ही जी मी खलबत्त्यामध्ये ह्याच्यामध्ये वाटून घेणार आहे, छान अशी पावडर करून घेणार आहे. तर तुम्ही पाहू शकता हे अशी हे केलेले आहे खलबत्त्यामध्ये मी. तर हे जे आहे आता आपल्याला अगदी हे पाकडून घ्यायचं असं, आणि एकदम बारीक जी पावडर आहे म्हणजे झालेले आहे त्याचं एकदम पावडर, ती आपल्याला नाही टाकायची त्याच्यामध्ये, कारण का ती जर टाकले ना तर आपले पापड ना काळे होतात. त्याच्यामुळे हे जी पुढे हे जी पावडर निघालेली आहे ती तुम्ही कोणत्याही मसाल्यात वगैरे टाकून हे करू शकता. हे पाहू शकता एवढे निघालेले आहे, ती एकदम बारीक झालेली आहे. तर आपल्याला जास्त हे नाही करायचं आणि हे पाहू शकता असं टाकायचं आहे. हे पण अगदी जास्त असेल तर तुम्ही मोठे काढून टाकू शकता किंवा अजून थोडंसं खलबत्त्यामध्ये 1-2 हे करून हे करू शकता. पण ही पावडर टाकायची नाही, जेणेकरून आपले पापड जे आहे ते काळे पडू शकतात. आपल्याला फक्त हे मोठं टाकायचं, अगदी पण मोठं नाही याच्यामध्ये आलं पाहिजे, नाही तर पापड आपले लाटताना फाटू शकतात. एवढं हे बाजूला काढून घ्यायचे. तर आता हे जे आहे पाहू शकता हे असं करायचं आहे. मी थोडंसं मोठं झालं होतं म्हणून थोडंसं मी खलबत्त्यात हे केलं, आता एकदम परफेक्ट झालं. तर आता हे जे सर्व आहे हे जे आपलं पीठ आहे हे ह्याच्यात सगळं टाकून घ्यायचं.
तर हे सगळं जे आहे हे छान असं हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला, पूर्ण पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे. हा जो पापड खारा आहे त्याच्यामध्ये कधी कधी अशा गाठी पण असतात, तर त्या छान अशा फोडून घ्यायच्या. ते आधी फोडून घेतले तरी चालेल, एवढं नसतात पण असतात. तर आता हे जे आहे पीठ सगळं काही मिक्स करायचंय. छान असं मिक्स करून घ्यायचे. आणि आता मी हे जे आहे जे सर्व पीठ मिक्स केलं ते मी सगळं काही पीठ भिजवणार नाहीये, कारण का मी करायला मी एकटीच आहे. त्याच्यामुळे कसं एवढं 1 किलोचं पीठ त्याचा अंदाजाने मला एवढं होणार नाही दूर, कारण का पापड बनवायला खूप वेळ लागतो. त्याच्यामुळं मी अर्ध्याच पिठाचं बनवणार आहे आणि अर्ध्या पिठाचं उद्या बनवणार आहे. कारण का एकदम जास्त जर भिजवून ठेवलं आणि पापड जर झाले नाही तर पापडचं जर पीठ आहे ते काळं पडू शकतं आणि पडतं काळं ते. कारण का त्याला कसं एकदा जर हवा जर लागली तर ते पीठ काळं पडतं. त्याच्यामुळे आपल्याला होईल तेवढंच करा. जर तुम्ही दोघी तिघी जर असं कोणी तुमच्या मदतीला असेल, दोघी जणी जरी असले तरी पण 1 किलोचं म्हणजे होऊन जातं. पण मी एकटीच आहे त्याच्यामुळे मी काही बनवणार नाहीये, मी अर्धच बनवणार आहे. पण पहिल्यांदा हे जे पीठ आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचे. तर आता हे जे सगळं पीठ आहे आता आपलं मिक्स करून झालं, तर याच्यातला मी आता अर्धा काढून ठेवणार आहे आणि अर्धाच भिजवणार आहे. तर आता इथे मी 1 तांब्या भरून पाणी घेतलेलं आहे. आपल्याला एवढं काही लागणार नाही पण पाणी घेतलेलं आहे. तर पाहू शकता तर मी तर अर्धच पीठ ठेवलेलं आहे, अर्धं पीठ भरून ठेवलं आहे. तर आता हे छान असं अगदी पातळ वगैरे मळायचं नाही, आपल्याला घट्ट गोळा करायचा आहे. हे तुम्ही पाहू शकता. आता हे जे पीठ आहे ते मी मळून घेतलं, पण हे कसं पीठ याच्यामध्ये मुगाची डाळ असल्यामुळे ना पीठ चिकट खूप असतं. त्याच्यामुळे आपल्या हाताचं जे आहे ते लवकर निघत नाही. त्यामुळे काय करायचं, पहिल्यांदा गोळा बनवून घ्यायचा पूर्ण, आणि त्यानंतरला आपल्याला थोडंसं तेलाचा हात किंवा याने चमच्याच्या साहाय्याने सगळं काढून घ्यायचंय आणि परत एकदा छान असा गोळा मळून घ्यायचा. तर आता तुम्ही पाहू शकता किती छान असा आपला गोळा तयार झालेला आहे. जास्त आपल्याला त्याची हे करायला पण नाही लागणार, थोडासा ठेचायचा आहे, पण ठेचल्याने काय होतं पापड जो आहे तो छान असा फुलतो म्हणून. तर पाहू शकता तर याचं छान असं पीठ हे झालेलं आहे. तेल लावून परत मळायचं म्हणून म्हणजे हाताला जे आहे ते चिपकत नाही. मी आता हात धुतलेले आहेत म्हणून तुम्हाला दाखवते. तर हे जे आहे आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि छान असं 2 ते 3 तास तर आपल्याला हे पीठ भिजून द्यायचं आहे, जेणेकरून आपले पापड जे आहे आपल्याला जास्त लाटताना त्रास होणार नाही, जास्त जोर लावा नाही लागणार. तर आता पाहू शकतो मी छान असा गोळा झाला आहे. आज मी एवढंच याचे बनवणार आहे आणि उद्या एवढ्या याचे बनवणार आहे, कारण का एकदम एवढे मला पापड होणार नाही. त्याच्यामुळे आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी पण फर्स्ट टाइम असे पापड बनवत आहे. म्हणजे पहिल्यांदा बनवले होते, पण त्याच्यावरती आता हे म्हणजे सेकंड टाइम पापड बनवत आहे. नाही तर मी आईच बनवते माझी, पण ह्या वर्षी मी हे बोलले की ह्या वर्षी मी बनवते. तर आता हे कसं 1 किलोचे पापड आम्हाला वर्षभर ठीक म्हणजे चालतात, एवढे जास्त काही लागत नाही. तर आता हे जे आहे तर छान असं आहे का, तुम्ही प्लॅस्टिकच्या कॅरी बॅगमध्ये पण ठेवू शकता आणि नाही तर एका भांड्यात पॅक बंद डब्यामध्ये ठेवू शकता. तर मी आता हे टोपामध्ये ठेवून देणार आहे. तर आता इथे छान असं हे टोपामध्ये झाकून ठेवणार आहे 3 तासासाठी. तोपर्यंत मी माझं दुसरं काम करून घेणार. एकदम आपलं असं मस्त झालेलं आहे, भिजलं आहे छान. आता याला थोडंसं अर्धा करून ठेचून घ्यायचं आहे. आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ठेचायचं, सगळं एकदम ठेचून नाही ठेवायचं. तसं पण पीठ आपलं एकदम सॉफ्ट आहे, म्हणजे मऊ झालेलं आहे चांगलं. आता 2 तास झालेत आपल्या पिठाला. ते छान असं आता मी याला अर्ध करून थोडंसं ठेचून घेणार, म्हणजे जेणेकरून आपल्याला जे पापड लाटताना जास्त जोर लावा नाही लागणार. बाकीचं जे पीठ आहे ते परत झाकून ठेवायचं आपल्याला, जेणेकरून त्याला हवा नाही लागली पाहिजे. हवा जर लागली थोडंसं याच्यावर तेल टाकायचं आहे, म्हणजे जे पीठ आहे ते चिपकणार नाही. आणि तुमच्याकडं वरवंटा असेल तर वरवंटाने हे करा, तर माझ्याकडं वरवंटा नाही आहे, त्याच्यामुळे मी ह्यानेच ठेचणार याला. जास्त काय आपल्याला हे नाही करायचं. हे जे आहे
हे जे आहे तुम्ही चाकून पण करू शकता. हे जे आहे ह्याच्या किंवा धाग्याने पण करू शकता. आता ह्या ज्या लाट्या बनवल्यात तर ह्या थोड्याशा म्हणजे कसं पीठ चिकट असल्यामुळे ते एकमेकाला चिटकू शकतात. मग थोडंसं असं हातावरती ना तेल घ्यायचंय बोटांना, जास्त त्याच्यावर नव्हतायचं. फक्त हे असं लावायचं त्याला, म्हणजे जेणेकरून ते एकमेकाला चिकटलं नाही पाहिजे. थोडंसं घ्यायचं ते चिपकलं नाही पाहिजे म्हणून. तर त्याला तेल असं तेलाची बोटं लावून ठेवायच्या. तेल ओतायचं नाही त्याच्यावर, हे असं म्हणजे आपल्याला लाटताना ते चिपकलं नाही पाहिजे. आणि कोणी कोणी नुसतं तेलाची वगैरे लाटायची नाही, आपल्याला नुसतं पिठी लावायची आहे, पण अगदी नाही लावायची. अगदी लावली तर कसं त्याला जर लवकर जास्त दिवस जर पापड राहिले ना तर त्याला अशी बुरी लागते, म्हणजे बुरशी येते. त्याच्यामुळं काय करायचं, जास्त अशी पिठी नाही वापरायची आपल्याला. तुम्ही पाहू शकता तर छान अशा आपल्या सुटसुटीत झालेल्या आहे ह्या लाट्या. तर याच्यावरती आता आपल्याला ना एक कपडा टाकायचा आहे. जे जसं आपल्याला लागेल तशीच एक एक काढून घ्यायची. उघडी जर ठेवली ना फॅन खाली तर ते कडक होईल, परत लाट्याला आपले पापड फाटतात. ते अशी पेड्यासारखी बघा असे बनवलेले आहे. तर ह्या अशा तर लाटून घ्यायच्यात. आता ह्या साईडला आहे तर मी ती एका छान अशी ओढणी आटवून घेतलेली आहे. तर ते मी पोपट लाटून घेतलेले आहे. याच्या खाली कपडा का ठेवायचा आहे, कारण का जे पीठ वगैरे आहे त्याच्यावरती होऊ शकतं. तर आता ह्या लाट्यांवरती एक रुमाल घेतलेला आहे मी. तो रुमाल ठेवायचा आहे जेणेकरून कडक नाही झालं पाहिजे. आणि या पिठीची जी पिशवी आहे मी अशी वापरणार. ही पिठी आहे, जी आहे पिठी आहे मी याच्यातच असं करून घेणार आहे. नुसतं भांड वगैरे नाही करणार आहे. छान असं आता मी हे लाटून घेण्याचं म्हणून दाखवते. आणि माझ्याकडे हे बेलणं आहे, तर तुमच्याकडे जर साधं असेल तरी वापरलं तरी चालेल. पण ह्यांनी कसं जास्त जोर लावावा लागत नाही, पटकन म्हणजे लाटली जाते. डिझाईन पण छान आहे त्याच्यात, असे म्हणजे जास्त जोर लावावा लागत नाही. तुम्हाला किती पातळ किंवा कसं आहे तसं तुम्ही लाटू शकता. मला या लाटणे जास्त जमत नाही, चिपकते याला. तर मी तो साधंच लाटणे करते. पाहू शकता हा पापड असा. तुम्हाला किती पातळ किंवा जाड हवा आहे तसं तुम्ही, पण ह्या मापाचे केलेले आहे पापड पाहू शकता. हे पहिल्यांदा असे टाकून घ्यायचे आणि एक एकच काढायचे आहे लाटी, कारण का ती कडक होते नंतरला. पटपट लाटून घेतलं ना तर होऊन जातं पटकन. तुम्ही पाहू शकता आता हे ज्या लाट्या ह्याच्या लाट्या केल्या होत्या त्याच्या एवढे पापड झाले. आता दुसऱ्याचं करून घेणार आहे. तर छान असं आता याला ना थोडं म्हणजे अर्धा तास एका साईडने पूर्ण सुकवून द्यायचे. म्हणजे थोडेसे सुकले ना त्याला पलटी करायचे, कारण का पलटी नाही केलं ना तर मग पापड जे आहेत आपले ते थोडे वाकडे होतात. त्याच्यामुळे अर्धा तास एका साईडने आणि अर्धा तास एका साईडने असं सुकवून द्यायचं आहे. तर आता इथं कसं थोडा गाड्यांचा वगैरे आवाज येतो, त्याच्यामुळे तुम्ही थोडंसं ऍडजस्ट करून घ्या. तर आता एवढे पापड झालेले आहेत त्या लाट्यांचे. आता हे एक साईड सुकले ना तर दुसऱ्या साईडने लगेच पलटी करून घ्यायची आपल्याला, कारण का नंतर त्याचे चिपकतात पापड. आणि तो पापड टाकताना थोडेसे लांबच टाका, कारण का पापड हे आपल्या डाळीचे आहे त्याच्यामुळे ते चिपकण्याचे हे असतं. त्यामुळे थोडेसे
अर्धा तास झालं ना पापड अशी पलटी करा. तर इथं आमच्या मॅडम पण करतात ते हळूहळू. इकडे त्यांनी 2 पापड केले ते हळूहळू शिकतात ते पापड करायला. पण तोपर्यंत दुसऱ्या लाट्या पाडून घेते, कारण का पटपट पण होऊन जाते. कारण का मी आता अर्धाच किलोचे हे केलेले आहे, अर्धा किलोची मी त्या करणार आहे. आता ही एक साईड अर्धा तास सुकवून द्यायचं पहिल्यांदा पापड. त्याच्यानंतर आपल्याला परत पलटी करायची, खालची बाजू वर करायची आहे आणि मग सुकवायचं आहे. इथं माझे पापड झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. ते थोडंसं मी त्याला एक तासभर थोडंसं ऊन देणार आहे. म्हणजे घरात सुकवलेले आहेत तर थोडंसं ऊन देणार आहे. थोडंसं झालेलं फायनल पापड झालेले आहेत. आता मी ते गॅलरी टाकलेले ठेवलेले, त्यात आमच्याकडे ऊन नाही तर गॅलरी थोडा असं. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. पापड पाहू शकतो तुम्ही छान असे झालेले आहे. तरी अजून ते एवढे असे सुकलेले नाही आज, तर खूप छान झालेलं आहे. मस्त झालंय. छान असे कुरकुरीत. आणि अजून उद्याचे दिवस चांगले सुकले ना तर अजून हे होतील एकदम कडक. छान असं झालेलं आहे, जसं आपण दुकानातून आणतो तसंच झालेले आहे, मस्त असे. तर तुम्हाला माझी पापड बनवायची जी पद्धत आहे ती कशी वाटली मला कमेंट. आणि प्रमाण तर अगदी म्हणजे अगदी बरोबर झालेलं आहे. काहीच म्हणजे जास्त खारट पण नाही, आळणी पण नाही. किंवा हे जे मसाला टाकलेला आहे घरचा मसाला तो सुद्धा एकदम परफेक्ट झालेला आहे. एकदम म्हणजे जसं आपण बाहेरून लिचत पापड आणतो सेम तशीच त्याची टेस्ट लागते. खूप छान झालेले आहेत. आज मी आता फक्त एवढं तळून पाहिलेले आहेत. आता उद्या अजून एक दिवस पूर्ण उन्हामध्ये म्हणजे सुकवणार आहे, जेणेकरून खूप छान लागेल ते अजून कडक. आणि टिकायला पण भरपूर दिवस टिकतील, कारण का थोडेसे ओलसर आहे अजून. आज घरामध्ये सुकवलं, आज ऊन नव्हतं गॅलरीमध्ये, त्याच्यामुळे पाहू शकतो खूप छान असं हे झालेलं आहे.